दरम्यान बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा मुंब्रा बायपास इथं एन्काउंटर करण्यात आला आहे। पोलिसांच्या व्हॅनमध्ये हा संपूर्ण एन्काउंटरचा सीन घडला। काल संध्याकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान हा एन्काउंटर झाला आहे। मुंब्रा बायपासवरून ठाण्याकडे पोलीस आरोपी अक्षय शिंदेला घेऊन चालले होते आणि त्याच वेळी अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला असं सांगितलं जात आहे। तर ज्या ठिकाणी हा एन्काउंटरचा थरार घडलेला होता, आज याच घटनास्थळावरून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी शुभम कोळी। बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे। मुंब्रा बायपास या मार्गावरती जो आहे तो पोलिसांच्या व्हॅनमध्ये हा एन्काउंटर करण्यात आलेला आहे आणि सध्या मी आता आहे त्याच ठिकाणी ज्या ठिकाणावरती हा संपूर्ण एन्काउंटरचा प्रकार जो आहे तो घडलेला आहे। हाच संपूर्ण मार्ग आहे। याच ठिकाणावरती अक्षय शिंदेला ज्या आहेत त्या गोळ्या ठोकलेल्या आहेत। मुंब्रा बायपास हा मार्ग आहे आणि या मार्गावरून ज्या वेळेस पोलिसांची गाडी ठाण्याकडे रवाना होत होती आणि त्याच वेळेस जे आहे ते हा संपूर्ण जो आहे तो प्रकार घडलेला आहे। मुंब्रा बायपास हा मार्ग आहे। याच वरच्या दिशेने जे आहे ते एक पोलिसांची व्हॅन होती, त्या व्हॅनमध्ये जे आहे ते अक्षय शिंदे होता। त्याचबरोबर पोलिसांची व्हॅन जात असताना हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर अक्षय शिंदे जो आहे तो मागच्या बाजूला व्हॅनमध्ये होता, डाव्या साईडला जो बसलेला असताना पोलिसांच्या वतीने जे आहेत ते त्याचा एन्काउंटर जो आहे तो करण्यात आलेला आहे। चक्क 3 गोळ्या ज्या आहेत अक्षय शिंदेला या ठिकाणी पोलिसांनी झाडल्या होत्या आणि त्या दरम्यान एक गोळी जी आहे ती पोलिसांना देखील लागलेली आहे। तर पोलिसांवरती सध्या उपचार सुरू असले तरी अक्षय शिंदे जो आहे तो एन्काउंटर दरम्यान त्याचा जागीच जो आहे तो मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे। पोलीस कर्मचारी देखील त्या व्हॅनमध्ये होते आणि पोलिसांची बंदूक हिसकावताना हा संपूर्ण प्रकार घडल्याचं बोललं जात आहे। तर एक गोळी पोटामध्ये आणि दुसरी गोळी डोक्यामध्ये लागल्याचं बोललं जात आहे। त्या एन्काउंटर दरम्यान जे आहे ते अक्षय शिंदेचा जागीच एकंदरीत मृत्यू झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील सह शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।